हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमार्फत मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ या तिन्ही ठिकाणी शिपाई पदासाठी 26 एप्रिल 2026 या तारखेला लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर फर्स्ट ॲन्सर कीसुद्धा आली, परंतु सेकंड ॲन्सर की अजून प्रसिद्ध झालेली नाही. मग आता ती नेमकी का प्रसिद्ध झालेली नसेल किंवा कधी प्रसिद्ध होऊ शकते, नेमकं न्यायालयाच्या मनात चाललंय काय किंवा न्यायालय काय निर्णय घेऊ शकतो, याच प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये स्पष्टीकरणासह उत्तरं दिलेली आहेत. तसंच आदिवासी विकास विभागाचे जे झालेले पेपर आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. आणि हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा की मुंबई उच्च न्यायालयामार्फत लिपिक पदाच्या दोन्ही ॲन्सर की प्रसिद्ध केलेल्या आहेत. ड्रायव्हर या म्हणजे चालक या पदाच्या सुद्धा दोन्ही ॲन्सर की प्रसिद्ध केलेल्या आहेत. परंतु शिपाई, हमाल आणि फराश या पदाची फक्त फर्स्ट ॲन्सर की प्रसिद्ध केली, सेकंड ॲन्सर की अजून प्रसिद्ध केलेली नाही. याच्या अगोदरचा जर आपण विचार केला, हॉल तिकीट आले किंवा फर्स्ट ॲन्सर की आली, तर लिपिक आणि चालकचे हॉल तिकीट अगोदर आले. एक दिवस गेल्यानंतर शिपाईचे आले आणि फर्स्ट ॲन्सर कीसुद्धा लिपिक आणि चालकची सर्वप्रथम प्रसिद्ध झाली आणि एक दिवसानंतर पिऊनची प्रसिद्ध झाली. आता लिपिक आणि जे चालक पद आहे त्यांची सेकंड ॲन्सर की प्रसिद्ध होऊन बरेच दिवस झाले तरीसुद्धा अजून शिपाई पदाची सेकंड ॲन्सर की आलेली नाही. आता कशामुळे नाही आली, त्याची कारणं काय असू शकतात, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे महाराष्ट्रात सर्वप्रथम मीच तो गौप्यस्फोट केला की कल्याणमध्ये सेकंड शिफ्टचा पेपर फर्स्ट शिफ्टला देण्यात आलेला आहे. मग आता त्याची चौकशी सुरू आहे. मग त्या चौकशीमधून जर काय निष्कर्ष म्हणजे त्या चौकशीचं काय अंतिम निर्णय निघतो त्यावर डिपेंड आहे की सेकंड ॲन्सर की कधी प्रसिद्ध होणार ते. जर त्या चौकशीमधून पेपर बाहेर गेला नसेल किंवा ज्या मुलांपर्यंत पोहोचला नाही असं सिद्ध झालं तर सेकंड ॲन्सर की येईल. पण त्या चौकशीमधून जर पेपर मुलांपर्यंत अगोदरच पोहोचला होता हे कळलं, तर मग पुढे काय निर्णय घ्यायचा ते हायकोर्ट ठरवेल. म्हणजे तो निर्णय हायकोर्टला घ्यायचा आहे. त्यासोबतच अजून इतरही काही ठिकाणी काही गडबडी झाल्याच्या तक्रारी मुंबई उच्च न्यायालयाकडे गेलेल्या आहेत. मग त्या सगळ्यांची चौकशी केली जात आहे आणि विद्यार्थी केंद्रित ठेवून मुंबई उच्च न्यायालय निर्णय घेणार आहे. विद्यार्थ्याचं कोणताही नुकसान होऊ नये असा निर्णय घेणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांचा फायदाच होईल असाच निर्णय मुंबई उच्च न्यायालयामार्फत घेतला जाणार आहे. त्यामुळं ज्या काही गोष्टी कानावर आलेल्या आहेत किंवा मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या आहेत शिपाई परीक्षेच्या संदर्भात, तर त्या सगळ्यांची चौकशी सुरू आहे, म्हणजे सुरू असणार आहे. आणि ती चौकशी झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल आणि मग त्यानंतरच पुढे त्या ॲन्सर कीचा वगैरे निर्णय घेतला जाईल. त्यामुळं जोपर्यंत आता त्या चौकशी होणार नाही किंवा त्यांची इन्क्वायरी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत सांगता येत नाही की नक्की कधी ॲन्सर की प्रसिद्ध होणार आहे की अजून दुसरा कोणता निर्णय घेतला जाणार आहे. याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. माननीय उच्च न्यायालयच सगळी चौकशी केल्यानंतर, सगळा विचारविनिमय केल्यानंतर योग्य तो निर्णय घेईल आणि पुढील कारवाई करेल. त्यामुळं वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आपण या व्यतिरिक्त काही करू शकणार नाहीत आणि हेच कारण आहे, दुसरं काही कारण नाही आहे पिऊनची ॲन्सर की प्रसिद्ध न होण्यापाठीमागं. तर आता पाहूयात न्यायालय काय निर्णय घेतं, चौकशीमधून काय सिद्ध होतं. ते सगळं म्हणजे ते सगळं झाल्यानंतरच योग्य तो निर्णय न्यायालयामार्फत घेतला जाईल आणि तो विद्यार्थी हिताचा असेल, विद्यार्थ्याचं कोणतंही नुकसान होणार नाही असाच निर्णय न्यायालयामार्फत घेतला जाईल याची खात्री आहे मला. तर वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. आपण वाट पाहूया कधी सेकंड ॲन्सर की येते ते.
बरेच विद्यार्थी मला विचारत होते सेकंड ॲन्सर सेकंड ॲन्सर ट्राय म्हणून मी व्हिडिओ बनवून ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.